रायगड जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेची घटिका जवळ आली आहे. गेल्या महिनाभर गोव्यात मनोमिलनासाठी गेलेले राष्ट्रवादी आणि भाजपचे नवनिर्वाचित सदस्य परतीच्या मार्गावर आहेत. भाजपचा अध्यक्ष बसणार हे पक्क झालंय. भाजपसाठी हा ऐतिहासिक दिवस ठरणार आहे. त्यामुळे आनंदोत्सव साजरा करण्यासाठी अलिबाग समुद्र किनाऱ्यावर मंडप उभारणीचं काम सुरू झालंय. रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक 12 मार्च रोजी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे. राष्ट्रवादीचे 16 तर भाजपचे 15 उमेदवार निवडून आले. त्यामुळे हे दोन पक्ष सत्ता स्थापनेसाठी दावा करणार आहेत. रायगडच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपचा अध्यक्ष होणार आहे. त्यामुळे भाजपमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. भाजपकडून अनुभवी सदस्यांच्या हातात जिल्हा परिषदेची धुरा सोपवली जाण्याची शक्यता आहे. या सोहळ्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, खासदार धैर्यशील पाटील यांच्यासह काही मंत्री देखील हजेरी लावण्याची शक्यता आहे. अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर भाजप राष्ट्रवादीकडून अलिबाग शहरात विजयी रॅली काढली जाणार आहे. त्यानंतर समुद्रकिनारी एक सभा देखील होणार असून सुमारे 5000 कार्यकर्ते या विजयी मेळाव्याला उपस्थित राहतील, अशी माहिती भाजपचे जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट महेश मोहिते यांनी दिली आहे. एकंदरीत निवडणुकीनंतर गेले महिनाभर सुरू असलेल्या जिल्हा परिषदेच्या सत्ता संघर्षाचा शेवट होणार आहे. दुसरीकडे महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट अजूनही आशावादी आहे. आज शिवसेना आमदार पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची चर्चा आहे. एकंदरीत भाजप राष्ट्रवादीचं नवं पर्व सुरू होत असतानाच शिवसेना मात्र एकटी पडल्याचं दिसतंय. खरं तर आमच्यासाठी खूप आनंदाचा क्षण हा 12 तारखेचा दिवस आहे आणि 12 तारखेला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवड आहे. स्पष्टपणाचे संकेत जे वरिष्ठ पातळीवरून आम्हाला मिळत आहेत ते असे आहेत की भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याचं मिळून एकत्रित जे संख्याबळ आहे ते स्पष्टपणाचं बहुमत आहे आणि त्या बहुमताच्या आधारावरती जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापन करण्याची संपूर्ण तयारी ही पूर्ण झालेली आहे आणि 12 तारखेला भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषद अध्यक्ष बसेल अशी आम्हाला खात्री त्या निमित्ताने आहे आणि त्याच्याच जल्लोषाची तयारी एकंदर विजयाची मिरवणूक असेल आणि विजय मिरवणूक झाल्यानंतर मग जी सुशासन संकल्प सभा या सभेच्या नावाने आम्ही एक विजयी सभा ही त्या ठिकाणी आयोजित केली. आमचे सर्वांचेच आदरणीय नेते आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब प्रदेशाचे अध्यक्ष, त्याचबरोबर आदरणीय बावनकुळे साहेब, आदरणीय सुनील तटकरे साहेब आणि त्यांच्याबरोबर अनेक दिग्गज मंडळी ही त्या दिवशी सभेला उपस्थित राहणार आहे. त्याच्यामुळे हा सर्वांसाठीच आनंदाचा क्षण आहे. आमच्यासाठी भारतीय जनता पार्टी म्हणून हा आमचा आनंद जो आहे तो आनंद हा द्विगुणित होण्याचा क्षण आहे. कारण इतक्या वर्षाच्या प्रतीक्षेनंतर भारतीय जनता पार्टीला ही संधी मिळणार आहे. यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी. आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका. रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज.